सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या टोरेस घोटाळ्याचा तपास सध्या सुरू आहे। या प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। हा स्कॅम ज्या 2 युक्रेनियन नागरिकांनी आणला होता ते सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसच्या दादर कार्यालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचाही शोध सुरू आहे। हा मुख्य कार्यकारी अधिकारी चक्क 10वी नापास असल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे। टोरेसच्या दादर येथील शाखेत तौसिफ रियाज हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होता। विरार येथे राहणारा तौसिफ रियाज हा याआधी भायखळा येथील आधार केंद्रावर ऑपरेटर म्हणून काम करत होता। युक्रेनियन लोकांनी रियाजला कंपनीचा प्रमुख म्हणून संपर्क साधला होता आणि त्यानंतर रियाजने त्यांची ओळख सर्वेश सुर्वेशी करून दिली होती। त्यानंतर सर्वेश सुर्वेची कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौसिफ रियाज हा कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी दिसावा म्हणून त्याला फॉर्मल कपडे घालण्यास सांगितले होते। त्याचबरोबर अटक करण्यात आलेला सर्वेश सुर्वे हा केवळ कागदावर संचालक होता आणि त्याला दरमहा 25,000 रुपये पगार दिला जात होता। दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 3घांना अटक केली आहे, तर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून दोघांविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणी अधिकचा तपास अजूनही सुरू आहे।